गुड मॉर्निंग अँड हॅपी संडे. आजचा माझा जो स्टे आहे तो वरळीलाच होता. मला आठवत असेल, ही माझी बहीण उदयपूरला गेली होती, तिने माझ्यासाठी क्यूटशी बॅग आणली आहे. आज सगळ्यांची फरमाईश होती माझ्या हातची बिर्याणी खाण्याची, आणि मी पण म्हटलं कंटेंट मिळालाच आहे तर कशाला सोडा, म्हणून तुमच्यासाठी रेसिपी रेकॉर्ड केली आहे, नक्की बघा. बासमती तांदूळ हे 20 ते 25 मिनिटे भिजत ठेवलं आणि त्यानंतर चिकनला मॅरिनेट केलं. दही, मसाला, हळद आणि मीठ मॅरिनेट करून चिकन सुद्धा 25 मिनिटे मी रेस्ट करायला फ्रीज मध्ये ठेवलंय. तोपर्यंत एकीकडे आपण बिर्याणी मसाला बनवायला घेऊया. पहिल्यांदा तर मी ग्रीन मसाला वाटून घेतला, ज्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आहे, आणि दुसरीकडे कांदा टोमॅटोची प्युरी बनवून घेतली. ही प्युरी बनवताना जो काय कांड झालाय तो तुम्हाला दाखवते, वेट. हाच प्रॉब्लेम आहे, कर्म करने जाती और कांड हो जाता है. ठीक आहे, हे तर होतच राहील. एकीकडे गॅसवरती मी तांदूळ शिजायला ठेवले होते आणि एकीकडे मसाला भाजला. या मसाल्यामध्ये खडा मसाला, कांदा टोमॅटोची पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट आणि मी बनवलेलं ग्रीन वाटण अशा सगळ्या वस्तू आहेत. मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं, चिकन मसाला टाकला, बिर्याणी मसाला टाकला आणि चिकन शिजायला ठेवून दिलं. दुसरीकडे आपल्याला हे जे बासमती तांदूळ आहेत ते 80% शिजवून घ्यायचे, जेणेकरून उर्वरित 20% जे आहेत ते दममध्ये शिजून जातात. दम बिर्याणीची लेअरिंग केली आणि त्यावरती बिर्याणीचा मेन पार्ट बरिस्ता पण टाकला, तळलेला कांदा, आणि 15 मिनिटे दम देण्यासाठी बिर्याणी ठेवून दिली. अँड 3, 2, 1 ढॅन, बिर्याणी इज रेडी. माझ्या अपेक्षेपेक्षा तरी खूप चांगली झाली होती बिर्याणी. बिर्याणी खाऊन वरळीला थोडासा आराम केला आणि मग म्हटलं चला कांदिवलीला निघूया आपल्या घरी. उद्या प्रियांशी स्कूल पण तर आहे. तसा तर हा ग्रीन शेड मला आवडत नाही, पण BMW मध्ये हा जो ग्रीन शेड दिसतोय, वा 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 वा. चला गुड नाईट, भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.